नमस्कार, मी डॉक्टर किरण बोदले स्वागत करतो आपणा सगळ्यांचं कथा आणि कारण बाय डॉक्टर किरण या युट्यूब चॅनल मध्ये। मी आज कथा घेऊन आलोय स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील बालपणातली ही कथा आहे। लहानपणी त्यांना नरेंद्र असं म्हणत होते। ते अगदी 5-7 वर्षाचे असतील। त्यांच्या घरी एकदा पाहुणे आले आणि त्या पाहुण्यांनी नेहमीसारखे प्रश्न विचारायला सुरुवात केली। बाळा, कितवीत जातो, कोणत्या शाळेत जातो, तुझं नाव काय आहे? आणि सरते शेवटी ठरल्याप्रमाणे नेहमीचा प्रश्न विचारला, बाळा तुला मोठं झाल्यावर काय व्हायचंय? अगदी क्षणात आमच्या नरेंद्रानं उत्तर दिलं, मला मोठं झाल्यावर ड्रायव्हर व्हायचंय। ड्रायव्हर व्हायचंय हा शब्द स्वयंपाकघरातल्या त्याच्या आईच्या कानावरती पडला। हातातलं भांड फेकून दिलं, धावत बाहेर आल्या आणि नरेंद्राच्या बोटाला धरलं आणि विचारलं, बाळा काय म्हंटला, काय व्हायचंय मोठं झाल्यावर? आई, मला मोठं झाल्यावर ड्रायव्हर व्हायचंय। काय म्हंटल बाळा? हो आई, मला मोठं झाल्यावर ड्रायव्हर व्हायचंय। तुला ड्रायव्हर व्हायचंय ना, तू जरूर ड्रायव्हर हो, पण सर्वसामान्य ड्रायव्हर सारखा ड्रायव्हर होऊ नको। समोरच्या भिंतीवर एक चित्र आहे, चित्रात एक ड्रायव्हर आहे, अगदी त्या ड्रायव्हर सारखा ड्रायव्हर हो। कोणत्या भिंतीवरच्या चित्रावर कोण ड्रायव्हर आहे म्हणून पाहण्यासाठी नरेंद्रानं मान उंचावली, भिंतीकडे पाहिलं तर भिंतीवर एक चित्र होतं। चित्र कशाचं होतं? चित्र रथाचं होतं। रथ कोणाचा होता? रथ अर्जुनाचा होता आणि अर्जुनाच्या रथाची ड्रायव्हिंग की म्हणजे सारथ्य पण भगवान कृष्ण परमात्मा करत होते। नरेंद्राच्या आईने सांगितलं, बाळा 5000 वर्षापूर्वी या कृष्ण नावाच्या ड्रायव्हरनं जगतासाठी धर्म नावाचा सिद्धांत आणला। तुला आता 7 समुद्राच्या पलीकडे जाऊन हा धर्माचा, माणुसकीचा, मानवतेचा संदेश द्यायचा आहे आणि याच संस्कारातून सामान्य नरेंद्रातला स्वामी विवेकानंद घडले। लहान मुलं अगदी मातीच्या गोळ्यासारखे असतात, त्याला आकार देण्याची जबाबदारी त्याच्या पालकाची असते, म्हणून आकार देताना विशेष काळजी घ्यावी एवढीच एक विनंती। धन्यवाद।